मध्ये स्वागत. पुण्यामधले टॉप 10 आणि टॉप 20 कॉलेजेस बघितल्यानंतर मुंबईमधले टॉप 10 कॉलेजेस कोणते? मग या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट कशी आहे? या कॉलेजेसचा कट ऑफ कसा आहे? किंवा तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कुठलं कॉलेज कुठल्या नंबरला असलं पाहिजे? या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे. तर पहिलं कॉलेज आहे मुंबईमधलं सर्वात टॉप ते म्हणजेच VJTI. सर्वांना माहितीच असेल. 99.96 एवढा या कॉलेजचा कट ऑफ आहे. ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि 16.35 एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला प्रत्येक ब्रांचचा म्हणजेच कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, प्रोडक्शन प्रत्येकच ब्रांचचा इथे चांगली प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. 16.35 एवढं आपल्याला कॉम्प्युटरसाठी ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. त्यानंतर सेकंड टॉप कॉलेज ऑफ मुंबई इज SPIT, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 574 आपल्याला एवढी क्लोजिंग रँक बघायला मिळते आणि 99.75 एवढा पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ आहे. हे देखील ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. 15.14 लॅक्स एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी त्यांचा डेटा एकदम क्लिअरली मेन्शन केलेला आहे. 15.35 एवढं 2025-26 सॉरी 23-24 या बॅचसाठी यांचं पॅकेज होतं. मीडियन पॅकेज देखील खूप चांगलं आहे. 13.35 एवढं आपल्याला मीडियन पॅकेज बघायला मिळतं. या कॉलेजनंतर थर्ड टॉप मोस्ट कॉलेज ऑफ मुंबई DJ संघवी. DJ संघवी हे एक आता इथून पुढे सर्व मायनॉरिटी कॉलेजेस स्टार्ट होतील. मुंबईचा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही येतो, पण बऱ्यापैकी कॉलेजेस हे मायनॉरिटीसाठी आहेत. मग मायनॉरिटीमध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल किंवा रिलिजियस मायनॉरिटी असेल, असे बरेच इन्स्टिट्यूट हे मायनॉरिटीसाठी 50% सीट्स या रिझर्वड असतात. त्यामुळे या कॉलेजेसचा थोडासा कट ऑफ हाय गेलेला आपल्याला बघायला मिळतो. मग ह्या कॉलेजेसची जर पुण्याच्या कॉलेजेसशी आपण कम्पेअर केलं, म्हणजे आता हे टॉप 3-4 कॉलेज सोडले आणि पुण्याचे कॉलेज जर बघितले, तर नक्कीच पुण्याच्या कॉलेजमध्ये थोडीशी चांगली प्लेसमेंट आणि बेटर कट ऑफ किंवा बेटर एन्व्हायरमेंट आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे असं नाही आहे की मुंबईचे कॉलेजेस खराब आहेत किंवा प्लेसमेंट चांगली नाही आहे. पण जर मुंबईचे टॉप 4-5 कॉलेज सोडले, तर बाकीचे कॉलेज जर आपण कम्पेअर केले पुण्याच्या कॉलेजेससोबत, तर नक्कीच पुण्याचे कॉलेजेस हे बेटर आहेत. तर DJ संघवीचा कट ऑफ हा 99.51 एवढा आपल्याला बघायला मिळतो. ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि गुजराती मायनॉरिटीसाठी हे आपल्याला रिझर्वड असलेलं म्हणजेच इन्स्टिट्यूट दिसते. 10.78 एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. या कॉलेजमध्ये अतिशय चांगली प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. 27 मुलं हे 19.75 एवढ्या पॅकेजवर प्लेस झालेले आपल्याला बघायला मिळतात. हायेस्ट पॅकेज 34 लॅक्स एवढं आपल्याला बघायला मिळेल. आणि बाकी बरेच 4.5च्या अबव असणारे विद्यार्थी हे खूप जास्त आहेत. म्हणजे एक एक कंपनी बल्कमध्ये, प्रोडक्ट बेस्ड कंपनीज देखील बल्कमध्ये इथे विद्यार्थ्यांना घेऊन जात असते. त्यानंतर फोर्थ टॉप कॉलेज ऑफ मुंबई KJ सोमय्या. हे देखील लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजरातीसाठी रिझर्वड असलेलं कॉलेज आहे. 50% सीट्स या गुजराती लिंग्विस्टिक असणाऱ्या मायनॉरिटीसाठी असतील. आणि कट ऑफ बघायला गेलो तर 97.88 एवढा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. ॲव्हरेज पॅकेज 9.45 एवढा आपल्याला बघायला मिळेल. जरी इथे कट ऑफ कमी असला तरी इथे पॅकेज खूप चांगलं आहे. पण एकच ड्रॉबॅक आहे या कॉलेजचा, तो म्हणजे फीज. ती मी आता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरच दाखवेल. ही आहे कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला दिसतंय की पॅकेज एकदम चांगलं ऑफर झालं आहे. हायेस्ट पॅकेज 58 लॅक्स एवढं आपल्याला बघायला मिळतं. 9.45 एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळेल. पण आता जे मी तुम्हाला सांगतोय तीच डायरेक्टली गोष्ट दाखवतो, ती म्हणजे या कॉलेजची फीज. फी स्ट्रक्चरमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या ब्रांचेससाठी तुम्हाला इथे दिसेल 5 लॅक्स आणि 50,000, ऑलमोस्ट 5,50,000 एवढी आपल्याला फी या कॉलेजची बघायला मिळते, ती देखील पर इयर. सो जे कोणी हे फी अफोर्ड करू शकतात, नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करा. अदरवाईज बाकीचे बरेच ऑप्शन तुम्हाला मिळतील. यानंतरचं फिफ्थ कॉलेज आहे ते विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर. या कॉलेजचा कट ऑफ 4,785 एवढा क्लोजिंग रँक होती आणि 98.36 एवढा आपल्याला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघायला मिळतो. लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी यांच्यासाठी हे कॉलेज म्हणजे रिझर्वड आहे. 50% सीट्स या रिझर्वड असतील. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर प्लेसमेंट खूप चांगली आहे या कॉलेजची.
हायेस्ट पॅकेज जर आपण मागच्या इयर्समध्ये बघितलं तर 21 आणि 22 या इयरसाठी 29.25 एवढं हायेस्ट पॅकेज होतं. आत्ता 24-25मध्ये 14 लॅक्स पर ॲनम एवढं हायेस्ट पॅकेज आहे आणि टोटल प्लेसमेंट 461 मुलांची इथे झालेली आहे. आणि प्लेसमेंट ऑफर जर बघायला गेलो तर 515, म्हणजेच मल्टिपल मुलांना मल्टिपल ऑफर्स मिळतात, त्यामुळे हा आकडा जास्त असतो. आणि 121 कंपन्यांनी या कॉलेजमध्ये ऑफर दिलेले आहेत. यानंतरचं 6वं टॉप कॉलेज ऑफ मुंबई इज थडोमल शहानी इंजिनिअरिंग कॉलेज, बांद्रा मुंबई. ही देखील सिंधी मायनॉरिटीसाठी रिझर्व्ड असलेलं कॉलेज आहे. 98.79 एवढा आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ बघायला मिळतो. पण एक प्रॉब्लेम आहे या कॉलेजचा, ते म्हणजे की हे कॉलेज ॲटोनॉमस नाही आहे. आणि हे जे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे ते ॲटोनॉमस आहे. एवढं एकच कारण आहे मी या कॉलेजपेक्षा वर ठेवलं आहे आणि थडोमल शहानीला खाली ठेवलं आहे. आणि प्लेसमेंटमध्ये काही खूप मेजर डिफरन्स नाही आहे. म्हणूनच तुम्ही कधी पण ॲटोनॉमस कॉलेजसाठी गेलं पाहिजे रादर दॅन युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड असलेल्या कॉलेजसाठी. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये 2022-23साठी 144 मुलांनी एनरोल केलं होतं प्लेसमेंटसाठी. त्यापैकी 141 मुलं कम्प्युटर सायन्समध्ये त्यांना जॉब मिळाला होता. 97.92 एवढी प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. आय टीमध्ये देखील 94.34 एवढी प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळेल. बाकी केमिकल या ब्रांचसाठी देखील 65% प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. आणि जर 2023-24चं बघायला गेलो तर AIDSसाठी 85%, कम्प्युटर सायन्ससाठी 81% आणि IT साठी 70% एवढी प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळेल. यानंतर 7th टॉप कॉलेज ऑफ मुंबई इज FRCOE बांद्रा. हे आता इथून पुढे तुम्हाला ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी कॉलेज बघायला मिळतील. हे कॉलेज ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी रिझर्वड आहे. 50% सीट्स तुम्हाला ख्रिश्चन मायनॉरिटीच्या बघायला मिळतील. आणि अनएडेड ॲटोनॉमस कॉलेज आहे. हे थोडंसं बेटर असतं ॲटोनॉमस असलेलं आणि ॲव्हरेज पॅकेज आपल्याला 5.6 ते 7 लाख या दरम्यान आपल्याला बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये बऱ्यापैकी या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आपल्याला दिसत नाही आहेत. बऱ्यापैकी या सर्व्हिस बेस्ड कंपनीज म्हणजेच मास रिक्रुटर्स आपल्याला बघायला मिळतील. ॲमेझॉन ही आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनी, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात काही इथे प्रोडक्ट बेस्ड कंपनीज व्हिजिट करत नाहीत. ॲव्हरेज पॅकेज 2023साठी 7 लाख होतं, 2022साठी 5.6 लॅक्स एवढं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर 8th टॉप कॉलेज ऑफ मुंबई इज विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच VIT मुंबई. याचा कट ऑफ 97.32 एवढा आपल्याला बघायला मिळेल. अनएडेड ॲटोनॉमस कॉलेज आहे. ह्या कॉलेजमध्ये कुठल्याही मायनॉरिटीसाठी रिझर्व्ड सीट्स नाही आहेत. पूर्णपणे हे ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ॲव्हरेज पॅकेज 4 ते 7 लाखापर्यंत आपल्याला बघायला मिळेल. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर तिथं आपल्याला दिसतंय की 423 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट 2023-24 या बॅचमध्ये झाली होती. 2022-23साठी 531 मुलं आणि 21-22मध्ये 597 मुलांची प्लेसमेंट आपल्याला इथे बघायला मिळेल. इथे देखील बऱ्यापैकी ज्या मास हायरिंग कंपनीज आहेत, TCS असेल किंवा कॅपजेमिनी असेल, इन्फोसिस असेल, या आपल्याला बघायला मिळतात. प्रोडक्ट बेस्ड कंपनीज इथे कमी बघायला मिळतील. आणि तुम्ही टॉप 5 कॉलेजेस सोडले तर नंतर मग तुम्हाला मास हायरिंग कंपनीज जास्तच बघायला मिळतील. त्यामुळे एक काही वेगळी गोष्ट नाही आहे यामध्ये. आणि बाकी त्यांचं ॲव्हरेज पॅकेज वगैरे यांनी क्लिअर कट तर तसा डेटा आपल्याला दिला नाही आहे, पण आपल्या सोर्सेसनुसार आपण हा डेटा प्रेडिक्ट केला आहे. 9th टॉप कॉलेज ऑफ मुंबई इज ठाकूर कॉलेज. हे देखील मायनॉरिटीसाठी रिझर्व्ड असलेलं कॉलेज आहे. हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी इथे 50% सीट्स रिझर्व्ड असतील. ॲटोनॉमस कॉलेज आहे. 97.04 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळेल आणि 8,000 आणि 916 एवढी आपल्याला क्लोजिंग रँक बघायला मिळते. ॲव्हरेज पॅकेज हे 5.25 एवढं आपल्याला बघायला मिळेल. आता VIT 8th नंबरला असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि इथे मायनॉरिटीजसाठी रिझर्वेशन नाही आहे. म्हणजे हा जो कट ऑफ आहे, जरी हे कॉलेज मायनॉरिटीसाठी रिझर्वड असतं तर हा कट ऑफ देखील 98च्या पुढे गेला असता. त्यामुळे ठाकूर कॉलेजला आपण 9th नंबरला ठेवलेलं आहे. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर देखील आपल्याला ॲव्हरेज पॅकेज तिथे दिलेलं आहे. 2024-25 या बॅचसाठी 5.25 एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळेल. यानंतर 10th टॉप कॉलेज ऑफ मुंबई इज ॲग्नेल चॅरिटीज FRCRIT वाशी. नवी मुंबईमधलं हे कॉलेज आहे. हे देखील ॲटोनॉमस कॉलेज आहे.
आपल्याला जर कट ऑफ बघायला गेलो तर 9,074 एवढी क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळेल आणि 96.97 एवढं पर्सेंटाईल आपल्याला कट ऑफ बघायला मिळेल. ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी रिझर्व्ड असलेलं हे कॉलेज आहे आणि ॲव्हरेज पॅकेज 5.3 लॅक्स एवढं आपल्याला बघायला मिळेल. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये 2023-24साठी 5.35 एवढं आपल्याला इयरली पॅकेज बघायला मिळेल, ॲव्हरेज पॅकेज. आय टीसाठी 4.63, त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 5.44, ENTCसाठी 4.95 आणि बाकीच्या मेकॅनिकलसाठी देखील इथे चांगलं पॅकेज आपल्याला बघायला मिळेल. तर हे होते सगळे टॉप 10 कॉलेजेस ऑफ मुंबई. ते या व्यतिरिक्त जर तुम्हाला कॉलेज लिस्ट हवी असेल, म्हणजेच जर तुम्हाला तुमचे मार्क्स, तुमची कॅटेगरी, तुमची पर्संटाईल आणि तुमची येणारी रँक यानुसार जर तुम्हाला कॉलेज लिस्ट हवी असेल तर नक्कीच आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करा. फीज फार कमी आहे आणि आपण अजून एक बॅच लॉन्च करतोय, ती म्हणजे फक्त कॉलेज लिस्टसाठी आहे. तुमचे जे काही मार्क्स आणि पर्संटाईल असतील त्यानुसार आम्ही तुम्हाला लिस्ट तयार करून देऊ आणि जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्पॉट राऊंडपर्यंत गायडन्स मिळेल. मग त्या दोन्ही बॅचपैकी तुम्ही कुठलीही बॅच घेऊ शकता. दोन्ही बॅचची प्राईस एकदम कमी आहे. तुम्हाला ज्या रिजनमधलं कॉलेज हवं आहे, म्हणजेच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर किंवा कोल्हापूर, सोलापूर किंवा इवन हे सगळे सिटी सोडता जर खेडेगावातली जरी तुम्हाला कॉलेज हवी असतील तर ती देखील लिस्ट तुम्हाला तुमच्या मार्कनुसार मिळेल. तर लवकरात लवकर एनरोल करा. आता एनरोल कसं करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा. त्या ग्रुपवरच तुम्हाला एनरोल करण्यासाठी लवकरच गुगल फॉर्मची लिंक मिळेल. मग त्यावर तुम्ही तुमचे डिटेल्स सबमिट केल्यानंतर तुम्ही प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड व्हाल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.